काय साक्षात स्वामी आपल्या लाडक्या भक्ताला कायमचं विसरू शकतात? 13 फेब्रुवारीच्या आजच्या भागात एक असा प्रसंग घडलाय जो ऐकून तुमचंही मन भरून येईल. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रुपाली. आपण आपल्या चॅनलवर नित्य स्वामी दर्शन ही विशेष सिरीज सुरू केली आहे. यामध्ये नित्य स्वामी दर्शन या ग्रंथातील रोज एक नवीन आणि अद्भुत कथा मी तुम्हाला सांगत असते. काल आपण पाहिले की स्वामींनी रावजींना बडोद्याला परत जाण्याची आज्ञा दिली आणि रावजी जड अंतःकरणाने निघाले. पण आज द्वारकेत काहीतरी वेगळंच घडत होतं. ज्या स्वामींच्या शब्दातून नेहमी अमृत बरसत असे, तेच स्वामी आज अचानक मौन झाले. न कोणाशी बोलणं, न कोणाकडे पाहणं. स्वामी शांतपणे द्वारकेतून बाहेर पडले. भक्त मागे धावत होते, पण स्वामींची नजर मात्र शून्यात होती. जणू या शांततेतून ते सुचवत होते की भक्ता, मी जरी मौनात असलो तरी तुझं रक्षण करायला मी सदैव सज्ज आहे. स्वामींचा हा शांत प्रवास आता त्यांना पुढे कुठे घेऊन जाणार होता हे पाहणं खरंच खूप विलक्षण ठरणार आहे. आजचा स्वामींचा संदेश खूप खास आहे. जेव्हा स्वामी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ फक्त संकटात मदत करणं असा होत नाही. आजच्या कथेत स्वामी मौन आहेत. यातून त्यांना हेच सांगायचंय की भक्ता, कधी कधी मी तुझ्याशी बोलणार नाही, तुला माझी प्रचिती येणार नाही, तुला वाटेल की मी तुला विसरलो, पण अशा शांततेच्या काळातही मी अधिक खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा असतो. त्यामुळे तुमची वेळ कठीण असेल आणि स्वामींची साथ दिसत नसेल तर घाबरू नका. त्यांची शांतता हीच तुमची शक्ती आहे. स्वामींच्या या मौनामागे कोणतं मोठं गुपित दडलेलं आहे हे आपण उद्याच्या भागात पाहूया. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.